नमस्कार, मी सोनल. आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण म्हणजे आज संक्रांत आहे, तर आत्ता दुपारचे वाजले 3:30 आणि आमच्याकडे पतंग पण नाही आहे. तर आता मी आणि माझा मुलगा पहिले तर पतंग घ्यायला जाऊ आणि मस्त पतंग उडवण्याचा प्लॅन आहे आमचा. आणि जे ॲज युजल माझ्या मिस्टरांना तर सुट्टी नाही आहे, संदीपला सुट्टी नाही आहे, त्याच्यामुळे आम्हीच पतंग उडवणार आहे. आणि बघू, ते जर लवकर आले तर मग पतंग उडवण्याचा हा आनंद पण त्यांच्यासोबत आम्ही मस्त शेअर करू. आणि हा सगळा आमचा आनंद तुमच्याशी शेअर करणार आहोत. आणि हा आजचा दिवस जो आहे थोडाफार तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न मी करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा, कंटिन्यू करा आणि जर आवडला तर एक लाईक नक्की करा. आणि हो, मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही इथे पतंग आणलेली आहे, कारण आम्ही बाजारात गेलो होतो, पण मी ते शूट केलं नाही कारण मला आठवणच राहिली नाही. तर आता आपण मस्त त्याला धागा बांधायचा असतो ना, ते करणार आहोत. तर ही जी पतंग आहे भरपूर महाग मिळाली होती, कारण ऐनवेळी आम्ही गेलो त्यामुळे भरपूर महाग होत्या. इथे आता आयुष त्याला धागा बांधत आहे पतंगीला. ते जे धागा बांधायची जी प्रोसेस आहे किंवा त्याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. जे मुलं असतील माझ्या चॅनलवरती तर ते नक्की सांगू शकतील याला काय म्हणतात, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर यावेळेस आयुषने ती काय पांडा का पॅन्डा असं धागा घेतला होता, रीळ घेतली होती, मांजा घेतला होता. तर तो आम्ही नायलॉन मांजा वगैरे वापरत नाही, कारण आयुष लहान आहे, मग ते बोट वगैरे कटायची भीती राहते. इवन संदीप जरी पतंग उडवले तरी पण आम्ही हा नायलॉन मांजा वगैरे असा वापरत नाही. इथे आमचे पतंग उडवण्याचे अथक प्रयत्न चालू आहे. वारा कधी असतो कधी नसतो. जेव्हा आम्ही उडवायला गेलो तेव्हा वाराच नसायचा, त्यामुळे पतंगच उडत नव्हती. बराच प्रयत्न करून आमची पतंग उडलेली आहे. इथे आम्ही दोघंही मायलेक बघत होतो कुठून वारा आहे, कुठून पतंग उडेल, आणि तसं उडवण्याचा प्रयत्न करत होतो. मला पतंग उडवता येते, पण तेच म्हणजे थोडासा लागतं, त्याला वेळ लागतो किंवा छान वारा लागतो. मग चांगला वारा असेल आणि पतंग चांगली असेल तर मग माझी पतंग छान उडते. तर मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. माझे प्रयत्न झाल्यानंतर मग आयुष प्रयत्न करत होता, पण बिचारा त्याच्यानी पण ती पतंग काही उडली नाही. मग आम्ही असं ठरवलं की मी पतंग पकडून उडवते आणि तू मांजा पकड. मग त्या पद्धतीने मग मी समोर गेले आणि ती पतंग पकडली आणि तो उडवायचा प्रयत्न केला. आता बघू आपली पतंग उडते का. इथे टेरेसवरती काही झाडं लावलेली आहे आणि ती इतकी सुंदर फुललेली होती, मस्त शेवंती खूप छान लागलेली होती. तर तेच मी दाखवण्याचा प्रयत्न केला. इथे आमच्या बिल्डिंगमध्ये एक छोटंसं बाळ आहे, तो आणि त्याची आई, ती पण तुम्हाला सगळ्यांना हाय करत आहे. ते बाळ खूप छोटं गोंडस होतं, त्यामुळे मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. फायनली संदीप 5-5:30ला आले. त्यानंतर मग आम्ही मस्त पतंग उडवली, तेव्हा आमची पतंग उडली. ही तुम्ही बघू शकता, ही जांभळ्या रंगाची ही आमची पतंग आहे. मकर संक्रांतीचं महत्त्व हे सगळ्यांना माहितीच आहे, मला दुसरं सांगायला नको. पण जेव्हा आपण कुठलेही सण साजरे करतो तर ते यासाठीच करतो की फॅमिली एकत्र असावी, खाणं पिणं गोडधोड हे सगळं आपण फॅमिलीमध्ये करावं, हे रिच्युअल्स करावे, यासाठी कुठलेही सण असतात. हे सगळे सण आपल्याला सेलिब्रेट करता येतात, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि
माझ्यासोबत तुम्ही पण तुमच्या घरी मस्त असा हा मकर संक्रांतीचा सण सेलिब्रेट केला असेल याची मला खात्री आहे. पतंग उडवता उडवता संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झाले होते. अंधार पडू लागला होता, त्यामुळे मग आम्ही नंतर खाली आलो. तर इथे मी पण मस्त पतंग उडवण्याचा हा आनंद घेत आहे. इथे ना मी दूध तापायला ठेवलं आहे. आम्ही वरून मस्त पतंग वगैरे उडवून आलो आणि तुम्ही बघितलं असालच. आता स्वयंपाक काही करायचा नाही आहे मला, सकाळचं सगळंच आहे. इथे खिचडी आहे, सकाळी खिचडी केली होती. तर त्यानंतर भाजी पण भरपूर आहे, त्याच्यामुळे काहीच करायचं नाही आहे. गुळाची पोळी पण आहे, तिळगुळाची पोळी पण आहे. तर मग म्हटलं आता वेळ आहे तर काहीतरी करावं, म्हणून मी इथे ना केळीचे चिप्स करणार आहे. तर मी इथे अशा कच्च्या केळी आणून ठेवल्या होत्या, तर आहे अजूनही कच्च्याच. तर आपण याच्या मस्त चिप्स करून घेऊ. तर सगळ्यात आधी ना असे एकदा बघू, एकदा तर सगळेच एकदा नाही काढायचे, असं या पद्धतीने जे साल काढायचे याच्याने काढायचं. बॅकग्राऊंडमध्ये खूप आवाज होता आणि फटाके पण खूप फुटत होते, त्यामुळे मग मी इथे व्हॉइस ओव्हर करत आहे. नाहीतर मी ही रेसिपी करता करताच सांगत होती. आणि ही रेसिपी मी ॲक्च्युली इथे सांगणार नाही आहे. याची रेसिपी म्हणजे बनाना वेफर्स ही रेसिपी तुम्हाला सोनल्स रेसिपीज यावरती मिळेल शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ जातपर्यंत मी तिथे ऑलरेडी ती पोस्ट केलेली असेल, तर तुम्ही तिथे नक्की बघा. हे इथे चिप्समध्ये टाकण्यासाठी म्हणजे हे जे पाणी आहे ते आपल्याला तेलामध्ये टाकावं लागतं. तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, अगदी अर्ध कप. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली आणि थोडं मीठ घालून घेतलं. हे छान मिक्स करून घेतलं आणि आता आपण चिप्स करून घेऊ. आता बंद राहतं रे ते. कसे झाले खाऊन बघ, नाही तू खाऊन बघ. वा मस्त कडक झाले ना, नरम नाही झाले ना. थँक्यू. झालं, आता संपवू नका, जा. बघा आपले चिप्स तयार झालेले आहे. तोडून दाखवते. मस्त आला ना आवाज, एकदम छान होतात. घरच्या घरी करायचे आणि खायचे, बाहेरून आणायची काही गरजच नाही. तर आपले इथे चिप्स झालेले आहे आणि आता मला स्वयंपाक पण काही करायचा नव्हता, तर म्हणून मी हे चिप्स केले. आणि आज होती संक्रांत, तर मग संक्रांतीच्या ह्याच्यात आपण पतंग उडवतो आणि पतंग उडवायला मी जास्त वेळ दिला नव्हता, पण तरी तो मोमेंट आम्ही मस्त एन्जॉय केला. आणि थोडेफार खूप पतंग काटल्या नाही, आमच्यात जास्त पतंगी कटल्या. तर अशा पद्धतीने मस्त संध्याकाळ आणि हा मकर संक्रांतीचा दिवस आम्ही सेलिब्रेट केला. आय होप तुम्ही पण केला असेल आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या परत एकदा शुभेच्छा. तर आता वाजलेले आहे 9. आता आम्ही जेवण करू आणि झोपून जाऊ. उद्यापासून आयुषची एक्झाम आहे, त्याच्यामुळे उद्यापासून परत आपलं रेग्युलर रुटीन चालू होणार आहे. यावेळेस मस्त 3 दिवसांच्या सुट्ट्या आल्या, सॅटर्डे, संडे, मंडे. त्याच्यामुळे भरपूर एन्जॉयमेंट झालेली आहे. पण एक्झाम होती त्याच्यामुळे अभ्यास पण भरपूर झालेला आहे. आणि हा माझा हात दिसत असेल तर हा केळीने असा हात झालेला आहे. तर ते केळीचं काळं काळं लागतं ना, ते तसं त्याच्याने झालेलं आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यावरती मी बरेच असे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओज पण घेऊन येते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.